भुवस्व तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ॐ सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय। ॐ योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। ॐ शान्ति शान्ति शान्ति। योगानं संपूर्ण आरोग्य कसं मिळवावं, योगानं व्याधी कशा घालवाव्यात आणि कसं राहावं 100 वर्ष निरोगी। योग आहे संपूर्ण आरोग्याचा आधार। योग आहे एक संपूर्ण चिकित्सा विज्ञान आणि योग आहे एक संपूर्ण जीवनशैली आणि योग आहे अध्यात्माचा चरम उत्कर्ष। तर या माझ्याबरोबर अंदाजे 1 तास करा योगाभ्यास, ज्यानं मिटतील आपले सर्व आधी आणि सर्व व्याधी आणि लागेल आपली समाधी। बस थोडीशी काळजी घ्या। प्राणायाम करताना आपल्याला हार्ट आणि बीपीचा प्रॉब्लेम आहे तर जोरानं नाही करायचा कोणताही प्राणायाम। आपल्या कमरेत दुखत असेल, आपल्याला असर्टिव्ह कोलायटिस असेल किंवा फार तीव्र दमा असेल तर जोरात करू नका, एवढं लक्षात ठेवा। जर आपण एपिलेप्सीचे पेशंट आहात किंवा कॅन्सरचे पेशंट आहात तर सावकाश करा, हळू करा, कॅन्सरही होईल ठीक। बस प्रेग्नंट स्त्रियांनी कपालभाती आणि बाह्य प्राणायाम करू नये। पाळीच्या वेळी माता भगिनींनी बाह्य प्राणायाम हा करू नये। बस एवढीच काळजी प्राणायाम करताना घ्यायची आहे। आणि खास गोष्ट, प्राणायाम रिकाम्या पोटीच करा। समजतो योगाभ्यास रिकाम्या पोटीच करायचा आहे। संध्याकाळी करायचा असेल तर जेवल्यानंतर 5 तासांनी करा। आसनांमध्ये फक्त 2 काळज्या खास, कंबरदुखी असेल तर पुढे वागू नका आणि हर्निया हार्टचा प्रॉब्लेम असेल तर मागे वाकू नका। श्वासांचे 2 नियम योगासनांच्या वेळी, जेव्हा पुढे वाकाल तेव्हा श्वास बाहेर सोडा आणि जेव्हा मागे वाकाल तेव्हा श्वास आत भरा। जेव्हा शरीराची सामान्य स्थिती तेव्हा श्वासाची सामान्य स्थिती। जेव्हा पुढे वाकाल तेव्हा श्वास बाहेर, डावा उजवा किंवा वर मागे वागताना तेव्हा श्वास आत, फक्त हाच नियम। सिद्धासन, सुखासन किंवा पद्मासनात बसून करतात प्राणायामाचा अभ्यास। सिद्धासन, डावा पाय खाली, उजवा त्याच्यावर टाचावर टाच, घोट्यावर घोटा, पावलावर पंजे, पंजे एकमेकांच्या पोटरी आणि जांघेच्या मध्ये, दोन्ही हात ध्यानमुद्रा किंवा इतर कोणत्याही मुद्रा स्थितीमध्ये। ही ध्यानमुद्रा, ही वायुमुद्रा, ही शून्य मुद्रा, ही पृथ्वी मुद्रा, ही वरुण मुद्रा, ही शक्ती मुद्रा, ही अपान मुद्रा। कोणत्याही एका विशेष मुद्रेत आपण सरळ बसा, श्वास आत खोलवर भरा आणि बाहेर सोडा। करूया भस्त्रिका प्राणायाम। श्वास आत खोलवर भरा, बाहेर सोडा। श्वास फुफ्फुसात खोल भरायचा आहे, खास गोष्ट। लांब खोल श्वास भरा आणि बाहेर सोडा। डोळे बंद, मन स्थिर। श्वास आत खोल घ्यायचा आहे, बाहेर सोडायचा। हा भस्त्रिका प्राणायाम दररोज अंदाजे 2 मिनिटं करायचा कमीत कमी। जर आपल्याला अर्धा तास प्राणायाम करायचा असेल तर आपण 2 मिनिटं भस्त्रिका बाह्य
भ्रामरी, उद्गीत आणि श्वासांवर ओमचं ध्यान करा. 10 मिनिटं हे सगळं करा. आणि 10-10 मिनिटं आपण कपालभाती, अनुलोम विलोम अर्धा तास, आणि आपण पाऊण तास प्राणायाम करता तर भस्त्रिका, बाह्य अनुलोम विलोम, भ्रामरी, उद्गीत, श्वासांवर ओमचं ध्यान हे 3-3 मिनिटं करा. आणि 15-15 मिनिटं कपालभाती, अनुलोम विलोम प्राणायाम. अर्धा किंवा पाऊण तासांचा अभ्यास प्राणायाम आपण दररोज जर केलात तर आपल्याला कुठलीच व्याधी होऊच शकत नाही. हे भस्त्रिका प्राणायाम, लांब खोल श्वास भरणं, बाहेर सोडणं. श्वास हात खोल भरायचा आहे आणि बाहेर सोडायचा आहे. डोळे बंद, मन स्थिर आणि मनात एक भाव. लांब खोल श्वास घ्यायचा आणि बाहेर सोडायचा आहे, एक पवित्र निर्धार घेऊन. ब्रह्मांडाच्या समस्त दिव्य शक्ती मला 4 बाजूंनी प्राप्त होत आहेत. माझ्या पंचकोशांचा, अन्नात, प्राणात, मनात, प्राणात, विज्ञानात, आनंदात कोश. फिजिकल, एथ्रिका, फिजिकल बॉडी, एथ्रिक बॉडी, एस्ट्रल बॉडी, मेंटल और कॉजल बॉडी. प्राण, अपान, बयान, अनुदान, समान हे पंचप्राण मला स्वस्थ, परिपुष्ट, ऊर्जावान करत आहेत. आणि पृथ्वी, अग्नी, वायू, जल, आकाश या पंचतत्वांचं, पंचकोशांचं, पंचप्राणांचं पोषण होतं भस्त्रिका प्राणायामानं. जर थकवा वाटला तर थांबा आणि याचा सराव हळूहळू वाढवत जात आपण. आधी 1 मिनिटं, मग 2, मग 3 मिनिटंही सतत करू शकता. खूप जास्त प्रॉब्लेम असला दमा वगैरेचा तर आपण 5 मिनिटंही करू शकता हा भस्त्रिका प्राणायाम. फुफ्फुसांसाठी, हृदयासाठी, मेंदूसाठी, पूर्ण स्नायूतंत्राला सबल करण्यासाठी अतिशय आवश्यक. बस एवढीच काळजी घ्यायची. श्वास फुफ्फुसात खोल भरायचा, बाहेर सोडायचा. पोटात श्वास नाही भरायचा. फुफ्फुसात डायफ्रॅम पर्यंत श्वास भरायचा आणि बाहेर सोडायचा. जर पोटात भरला तर पहा, हे चूक, रॉंग होईल. हे असं करू नका. हे करायचं नाही, हे चूक आहे. श्वास आत फुफ्फुसात खोल भरायचा आणि बाहेर सोडा. प्रार्थना पूर्ण मनाने, पूर्ण समर्पणासहित, पूर्ण श्रद्धेसहित भस्त्रिका प्राणायामाचा अभ्यास आपण दररोज करा. 2-3 मिनिटं, मग पुढे जायचं. प्राणायामाची प्रत्येक विधी नीट पहा आणि तशीच करा. विधीबरोबर आम्ही जो प्राणायाम जितका वेळ करायला सांगतो तो तितकाच वेळ आपण केला पाहिजे. त्यामुळे व्याधीही दूर होईल आणि समाधीही लागेल. आता कपालभाती प्राणायाम करूया भस्त्रिकेनंतर. भस्त्रिकेनंतर जर आपण थकला असाल तर विश्रांती घ्या. शक्तीचं अतिक्रमण करू नका. श्वास बाहेर सोडाल कपालभाती प्राणायामात. श्वास बाहेर सोडत राहा आणि करत राहा प्राणायाम. कपालभाती प्राणायाम. श्वास बाहेर सोडत आहात, आत घेत आहात सहज, मध्यम गती, मध्यम शक्तीनं. श्वासांना बाहेर सोडा. एक्झेल करा, इनहेल करा नॉर्मल. एक्झेल होतं फोर्सली, मीडियम फोर्स, मीडियम स्पीड, मध्यम गतीनं, मध्यम शक्तीनं करतोय बाह्य प्राणायाम. हा पण करायचा आहे 10 ते 15 मिनिटं. हळूहळू सराव वाढवत 1 तासाच्या योगाभ्यासात आपण 15 मिनिट करा आणि मग पहा, दूर होतील सर्व व्याधी. कुंडलिनी शक्तीचं होईल ऊर्ध्व रूपांतरण. कुंडलिनी शक्ती होईल जागृत. आपण व्हाल ऊर्ध्वरेता. चेहऱ्यावरील ओज तेज, यौवन कायम राहील. नॅचरल ग्लो, आभा, शाईन, तेज आपल्या चेहऱ्यावर येईल. विश्राम. थोडा वेळ थांबा. 1 मिनिट केलं, आता पुन्हा थांबा. पुन्हा 1 मिनिट करा आणि पुन्हा थांबा. नंतर आपण सतत 5 मिनिट करू शकता. जसजसा सराव वाढेल, आपण थकत नसाल तर करत राहा. सतत श्वास बाहेर सोडत जा.
श्वास बाहेर सोडत जाता तेव्हा पोट आत जातं. जेव्हा श्वास बाहेर सोडता मध्यम गतीनं, मध्यम शक्तीनं सहित करत आहात कपालभाती. हे मुख्य 7 प्राणायाम, 7 व्यायाम आणि 7 आसनं. एवढं केल्याने समजलंय की हार्टच्या प्रॉब्लेमपासून, हेपॅटायटिस ABCच्या पासून, थायरॉइडचा प्रॉब्लेम, डायबेटीसचा प्रॉब्लेम, लठ्ठपणा, भयंकरात भयंकर आर्थरायटिस, ब्रॉन्कायटिस, सगळे व्याधी केवळ 7 प्राणायाम केल्याने दूर होतात. म्हणूनच 7 प्राणायामांचा अभ्यास जो आपण करत आहात तो दररोज करायचा आहे. अंदाजे 70 लाख लोकांनी आतापर्यंत प्रत्यक्ष रूपाने शिबिरात आणि जर आश्रमात येणाऱ्या साधकांना जमेस धरलं आम्ही तर अंदाजे 1 कोटी लोकांच्या वर प्रत्यक्ष रूपाने आम्ही प्राणायामाचे जे अनुभव घेतले आणि आस्था इत्यादी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून अंदाजे 25 कोटीपेक्षाही जास्त लोकांना जी योगाची माहिती झाली. त्यामुळे एक गोष्ट लक्षात आली की जितक्या व्याधी ज्ञात आहेत आणि ज्या अद्याप ज्ञात नाहीत आणि अजून व्हायच्या आहेत त्यांचा एकमेव उपाय प्राणायाम, आणि त्यातही मुख्य कपालभाती, अनुलोम विलोम. नोन अननोन जितके डिसीजेस आहेत त्या सर्वांचा परमनंट क्युअर होतो प्राणायामाने, आणि मुख्य आहे कपालभाती. जेव्हा थकवा वाटेल तेव्हा थांबा, शक्तीचं अतिक्रमण करू नका, बस इतकीच काळजी मात्र घ्या. खास गोष्ट या प्राणायामासंबंधी पहा, आपण जरा समोर पहा. आपण चूक तर करत नाही ना? चूक करायचं नाही. आपण असं करू नका, हे चूक होत आहे. आपण श्वास घेताय, इनहेल करताय, एक्झेल करायचंय. डोकं हलवू नका, कंबर हलवायची नाही, फक्त पोट हलेल. चेहरा विकृत नको, डोळ्यांवर तणाव येऊ नये. सहज श्वास बाहेर सोडताय आणि मनात एक निरंतर संकल्प. रोग, विकार, अशुद्धता, व्याधी, पीडा, सर्व निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडते. तन मन परिशुद्ध होत आहे हा भाव मनात ठेवून निरंतर कपालभाती प्राणायाम करत राहा. सर्व टॉक्झिन्स, ऑक्सिडंट्स आपोआप बाहेर पडतात. सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. आणि जेव्हा नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते तेव्हा आपल्या सकारात्मक ऊर्जेचा स्तर वाढेलच. आपली रेजिस्टन्स पॉवर वाढेल, आपली इम्युनिटी सिस्टीम स्ट्रॉंग होईल, शरीराचा ॲनाबॉलिक गेटाबॉलिक ठीक झाल्यानं मेटाबॉलिझम ठीक होईल, व्हायटल एनर्जीची लेवल आता वर जाईल. श्वास बाहेर सोडल्यामुळेच आपली रेजिस्टन्स पॉवर वाढेल, पाचन यंत्रणा चांगली होईल. मुख्य लाभ कपालभाती प्राणायामाचा. लिव्हर, स्प्लीन, इंटेस्टाईन, पॅनक्रियाज, किडनी, प्रोस्टेट, युटेरस, ओव्हरी, लैंगिक तंत्र, प्रजनन तंत्र मुख्यत्वे यामुळे निरोगी होतात. वाढलेलं कोलेस्ट्रॉल, ड्रग टेस्ट्रॉइड यामुळे नॉर्मल होतं. थायरॉइड परमनंट क्युअर होतं मध्यम गतीनं केल्यास. अशा प्रकारे 5 मिनिट केल्यावर थोडी विश्रांती घ्या. आपण अंदाजे 5 मिनिटं केलंय, थोडी विश्रांती. अशा प्रकारे आधी 1 मिनिट, मग 2, मग 3, मग 5 मिनिटापर्यंत आपण हे करू शकता. सवय झाल्यावर 15 मिनिटं आपण करू शकता. मग आपण पहा, या प्राणायामामुळे आम्ही सांगतो की दररोज 250 ग्रॅम ते 1 किलो पर्यंत वजन आपण कमी करू शकतो. आणि असं आमच्या शिबिरात होतं. म्हणूनच हजारो आणि जेव्हा ओपन क्लास असतो तेव्हा लाखो व्यक्ती शिबिरात येतात. आणि मी म्हणतो, आत्ता करा, आत्ता मिळवा. सर्व रोख ठोक हिशेब, उधारीचं काम नाही.
इन्स्टंट रिझल्ट, त्वरित परिणाम, आताच करा, आत्ताच मिळवा. प्रतीक्षेची आवश्यकता नाही. धर्म, अध्यात्म आपल्याला भाग्यवादी नाही, पुरुषार्थवादी बनवतात. पुरुषार्थ आणि परिश्रम यांनी आपण आपलं भाग्य बदलू शकता. आपण आपल्या भाग्याचा स्वयंनिर्वात आहात. देव भिकाऱ्यांना नाही, अधिकाऱ्यांना देतो. आपल्याला थोडीशी मेहनत करावी लागेल. श्रद्धा आणि समर्पण भावाबरोबर केलेला प्राणायाम आपल्याला निश्चितपणे आरोग्य देईल. हा कपालभाती प्राणायाम पुन्हा सुरू करूया. श्वास बाहेर सोडत जायचा आहे. यामुळे ज्यांचे केस गळतात ते केस गळणं थांबेल. कपालभाती अनुलोम विलोम 10 ते 15 मिनिटं 10 ते 15 मिनिटं रोज करायचं आहे. केसांच्या सर्व समस्या, गळणं, आपले केस पांढरे झालेत, केस वाढत नाहीत, वाढू लागतील, ग्रोथ पूर्ण होईल, टकलावर पुन्हा नवे केस उगवतील, थोडं नख घासण्याचा अभ्यास पण करा. आणि हा कपालभाती प्राणायाम. डोळ्यांची ज्योती वाढेल. कपालभाती अनुलोम विलोम करा, डोळ्यांचा चष्मा जाईल. रेटिना, डिकॉर्नियाचे प्रॉब्लेम सॉल्व्ड. आता तर रेट्रिनोटा, पिगमेंटोसा सारखे प्रॉब्लेम, डबल विजन, क्रॉल विजन, नाईट ब्लाइंडनेसच्या समस्याही संपतात या प्राणायामानं. कॅटॅरॅक्ट आणि ग्लुकोमा सुद्धा बरा होत आहे. डोळ्यातली आसवं वाळली आहेत किंवा फार आसवं येत असतील, डोळ्यांना लाली आहे, पण या सर्व डोळ्यांच्या समस्या आहेत. नाकात वाढलेलं मांस, वाढलेली चरबी, वाढलेलं हाड यानं बरं होतं. ॲलर्जिक रायनेटिस, सायनेटिसचा प्रॉब्लेम, दमा, ब्रॉन्कायटिसचा प्रॉब्लेम, सर्व कपदोष या कपालभाती प्राणायामामुळे दूर होतात. श्वास बाहेर सोडत राहा. कान वाहतायत लहानपणापासून आपले. बस कपालभाती अनुलोम विलोम दोन्ही करा, कान वाहणं बरं होईल. ऐकू यायला लागेल आपल्याला. चेहऱ्यावर सुरकुत्या आल्यात, डोळ्यांखाली काळं झालंय, ओज तेज क्षीण झालंय चेहऱ्याचं. पुन्हा यौवन मिळेल. नतस्य रोगो न जराव न मृत्यो प्राप्तस्य योगा विनिमय शरीरा. याच्या आत समान अग्नी पंचप्राणच तर आहेत जे शरीर चालवतात. कपालभातीप्रमाणे प्राण आतील जठराग्नी, समदोष समग्नी समधातुर किंवा प्रसन्न आत्मा इंद्रिय मनस्वस्थ विद्यती पूर्ण स्वस्थता महर्षे. सुश्रुतांच्या भाषेत प्राणायामानेच मिळेल. समदोष, समग्नी, समधातू हे सर्व होतील कपालभाती, अनुलोम इत्यादी प्राणायामांनीच. कपालभाती प्राणायाम हे मुख्य प्राणायाम आपल्याला ओजस्वी तेजस्वी करण्यासाठी, पायऱ्याचा प्रॉब्लेम थांबवण्यासाठी, हिरड्या सुस्तात, दातातून रक्त येतं, कपालभाती प्राणायाम 15 मिनिटं करा. आणि आम्ही जे मंजन घरी बनवायला सांगतो तेच बनवून वापरा. मग बघा आपल्या दातांच्या समस्या, पायरियाची समस्या आणि एक फायलेरियाची समस्या कपालभाती अनुलोम विलोम केल्यानं ती देखील थांबते. श्वास बाहेर सोडत राहा. हार्टचे ब्लॉकेज याने निघून जातात. थायरॉइड परमनंट क्युअर होतं. T3, T4, TS लेवल एकदम नॉर्मलवर येतं. छातीत गाठ आहे, युटेरस ओव्हरीत गाठ आहे, पूर्ण बॉडीत कुठे कोणती गाठ आहे, युटेरसचे फॅब्रॉइड्स, ओव्हरी, ॲब्रिकेसेस, पूर्ण बॉडीवर कुठे कोणती गाठ, चामखीळ, कॉर्न्स, टोटल स्किन डिसीज, सोरायासिसचा प्रॉब्लेम आणि न्यूकोडर्माचा प्रॉब्लेम या कपालभाती प्राणायामानं बरा होतो. कपालभाती अनुलोम विलोम दोन्ही 15 मिनिटं करायचं आहे. थोडे घरगुती उपाय मी सांगतो त्याचा वापर करा. दुधाबरोबर मीठ आधी असे विरुद्ध आहार कधी करू नका. हे सर्व टोटल स्किन डिसीज याने बरे होतात. आता थांबा, विश्राम करा थोड्या वेळमध्ये. 5-5 मिनिटं करत राहा. अशा प्रकारे आपण हा कपालभाती प्राणायाम निरंतर करा. मग बघा टोटल स्किन डिसीज बरे होतील. कपालभाती प्राणायामानं हार्टचं ब्लॉकेज, वाढलेलं कोलेस्ट्रॉल नॉर्मल होईल. टोटल लिपिड देखील नॉर्मलवर येईल आणि टोटल ब्लड टेस्ट अगदी नॉर्मल होतील. आपला आर फॅक्टर पॉझिटिव्ह आहे, आपला हेपेटायटिस ABC पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह होईल. कपालभाती प्राणायाम केल्यानं हिमोग्लोबिन वाढेल, SR देखील नॉर्मल होईल. कपालभाती प्राणायाम केल्यानं युरिक ॲसिड नॉर्मल होईल. रमटेड आर्थरायटिस, ऑस्टोपोरिसचा प्रॉब्लेम, समस्त वात रोग आणि पित्त रोग, भयंकरात भयंकर ॲसिडिटी, आर्थेटिकोलायटिस, बस हळूहळू करा कपालभाती प्राणायाम. आम्ही म्हटलं होतं अल्सर कोलायटिस ज्यांना आहे, कमरेत दुखतंय, हार्ट आणि बीपीचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी सावकाश करा. ज्या अशक्त व्यक्ती आहेत, फक्त गर्भवती मातांनी करू नये याची विशेष काळजी घ्या. मग बघा पोटाच्या सर्व समस्या, अल्सरची समस्या, दम्याची समस्या, सर्व समस्या यानेच बऱ्या होतात. बंद ट्यूब देखील याने उघडते. इतकं अद्भुत आहे. आणखी एक वेळा करा.
फक्त श्वास बाहेर सोडत राहा. पहा आणि मिळवा. मूलाधार चक्रात ध्यान करत सर्व करा. शक्तीचं ऊर्ध्व रूपांतरणही होईल. मन शांत होईल. योग निश्चित वृत्ती विरोध. मनात उठणारे विकार प्रवाह आपोआप निघून जातील. वृत्ती अनिरुद्धोंगी तदादृष्टी हो स्वरूप व्यवसायन. आपण आपल्या स्वरूपाशी, अस्तित्वाशी, केंद्राशी, आपल्या चेतनांशी जोडलेले आहात. अविद्यास्मिता रागद्वेष अभिनिवेश पंचक्लेश पंचक्लेश भी मिटेंगे. असत्य मिटेल, तमस्य मिटेल, तथक्षेते प्रकाश आवरण. महर्षी पतंजलींनी प्राणायामाचा हस्तलाभ सांगितला होता. आपण स्थितप्रज्ञ व्हाल, अनासक्त व्हाल. आपल्याला संबोधी मिळेल. आपण प्रज्ञावान सुद्धा व्हाल. प्रज्ञा प्रसादम आरोग्य असोच्य शोचतो जनान भूमिष्ठान एव शैलस्थ सर्वान प्राज्योनुपश्य. हा कपालभाती प्राणायाम अशा प्रकारे 15 मिनिटं करा आणि त्यानंतर करूया बाह्य प्राणायाम. हळूहळू सराव वाढवा. एकाच दिवसात 15 मिनिटं नाही. श्वास आत भरत जा, बाहेर सोडून बाहेर रोखून धरा. हार्ट बीपी वाले करू नका. ज्यांना सर्वायकस कोलायटिस पेन आहे त्यांनी जास्त निर्बंध नाही घालायचं. हनवटी कंठाला लावायची. श्वास बाहेर सोडायचा. पोट आत घेऊन पाठीला लागू द्या. ओडियन बंद आणि नाभीचा खालचा भाग ओढून ठेवून मूळ बंद. त्रिबंधासहित हा बाह्य प्राणायाम अशा प्रकारे संपन्न होईल. अशा तऱ्हेने बाह्य प्राणायाम श्वास बाहेर सोडून बाह्य होतो. जखवालभातीची शक्ती जागृत करून मूलाधार चक्रानं त्याचं ऊर्ध्व रूपांतरण करतो. आणि डायबेटीससाठी, पोटाच्या समस्त समस्यांसाठी, हर्निया, कॉन्स्टिपेशन, गॅस इत्यादी समस्यांसाठी अतिशय उपयोगी अभ्यास बाह्य प्राणायाम. कुंडलिनी जागृत ऊर्ध्वरेतस करण्यासाठी अग्निसार क्रियाही करू शकता. श्वास बाहेर सोडा आणि बाहेरच रोका आणि पोट आत सोडू नका. ही अग्निसार क्रिया डायबेटीससाठी अतिशय जरुरी. कारण पहा, डायबेटीस मंडुकासनानं बरा होतो. तो मेन प्राणायाम हाच आहे. हाच केल्यामुळे पॅनक्रियाची बीटा सेल रिॲक्टिव्ह ठेवतात आणि अग्निसार क्रिया देखील यात मदत करते पॅनक्रियाजना ट्रीट करण्यात. श्वास बाहेर सोडून बाहेरच रोखायचा आणि पोट आत ओढून सैल सोडायचं. अशा प्रकारे अनेक वेळाही करू शकता. मग करूया अनुलोम विलोम प्राणायाम. श्वास आत भरायचा. उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीनं. मेरुदंड सरळ, डोळे बंद, मन स्थिर. उजवी नाकपुडी अंगठ्यानं बंद करायची. डावी नाकपुडी मधल्या 2 बोटांनी. एवढी मात्र खास काळजी घ्या. मेरुदंड सरळ, डोळे सहज, मन सहज. पूर्ण श्रद्धा आणि समर्पणा सहित अनुलोम विलोम प्राणायाम. डाव्यानं सुरुवात करा किंवा उजव्यानं. बस बस. पुन्हा उजव्यानं घ्या. पूर्ण बरा. डाव्यानं श्वास आला. बस बस.
अशा तऱ्हेनं निरंतर करत राहा. लेफ्टने आत घ्या, राईटनं सोडा, राईटनं घ्या, लेफ्टनं सोडा. अशा प्रकारे निरंतर या विशेष क्रियेचा अभ्यास हा अनुलोम विलोम प्राणायाम. श्वास फुफ्फुसात डायफ्रॅम पर्यंत पूर्ण भरा आणि बाहेर सोडा. श्वास पूर्ण भरा फुफ्फुसात डायफ्रॅम पर्यंत आणि बाहेर सोडा लयबद्धतेसहित. हा क्रम आहे. याच सिक्वेन्सनं करा. प्रथम भस्त्रिका, मग कपालभाती, मग बाह्य, मग अनुलोम विलोम. कपालभाती प्राणायाम केल्यामुळे पॅनक्रियाज ऍक्टिव्हेट होतात. डायबेटीसचा परिणाम तेव्हा समजतो. किडनीचा समस्येवरचा परिणाम तेव्हा समजतो जेव्हा पॅनक्रियाचे बीटा सेल्स अंदाजे 80% काम करणं थांबवतात. जेव्हा किडनी अंदाजे 80% डॅमेज होते तेव्हा किडनीचा प्रॉब्लेम लक्षात येतो. आणि त्या दोन्हीचा अभ्यास प्राणायाम योगाभ्यासातच आहे. कपालभाती केल्यामुळे जशी आपली किडनी आणि आपल्या पॅनक्रियाज ऍक्टिव्हेट होतात, खास अनुलोम विलोम प्राणायाम त्यानंतर केल्यानं डायबेटीसच्या ज्या कॉम्प्लिकेशन्स होतात, डायबेटीस झाल्यामुळे बऱ्याच लोकांना हायपर टेन्शन होतं, डायबेटिक याच्यामुळे गँग्रीन सुद्धा होतं, ब्लडचं सर्क्युलेशन बॉडीमधलं कमी होतं, डोळ्यांची ज्योती कमी कमी होत जाते, हार्ट वीक होऊ लागतं. तर या सर्व समस्या अनुलोम विलोम प्राणायाम केल्यामुळे संपतात. हार्टची ब्लॉकेजेस उघडतात अनुलोम विलोम केल्याने. टोटल हार्ट प्रॉब्लेम, एकिकार्डियाचा प्रॉब्लेम, हार्टच्या ब्लॉकेजचा प्रॉब्लेम, हार्टची हृदयाची कार्यक्षमता, फंक्शन हार्टचं कमी झालं असलं, आपली पल्स मिस होत असली, अनुलोम विलोम प्राणायाम करा. हायपरटेन्शन परमनंट क्युअर, हार्टचा प्रॉब्लेम परमनंट क्युअर, पुन्हा एकदा ओरिजिनल हार्ट आधी जसं होतं तसं हार्ट होईल. बायपास केल्याशिवाय कपालभाती अनुलोम विलोम दोन्ही करा. हार्टचं ब्लॉकेज परमनंट क्युअर होते. यामुळे दीर्घ श्वास घ्यावा, लांब सोडावा, सहज श्वासांबरोबर मन केंद्रित करावं. जितका वेळ घ्यायला लागतो तितकाच वेळ सोडायला, न थांबता श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. तर करूया हा अनुलोम विलोम प्राणायाम डोळे बंद, मन सहज. हायपरटेन्शन, डिप्रेशन, नैराश्य, असुरक्षिततेचं एक भय, एक चिंता, एक तणाव मनुष्याच्या मनावर नेहमी पगडा घालून असतो. प्रत्येक व्यक्ती भयभीत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मनात असुरक्षित भाव असतो. प्रत्येक व्यक्ती आपल्याला कुठेतरी एकाकी समजत असते. अनुलोम विलोम प्राणायाम करा पूर्ण श्रद्धा, पूर्ण समर्पण भावने. तो परमपिता परमेश्वर प्रतिक्षण तुमच्या बरोबर आहे. म्हणूनच कधी निराश, हताश, उदास होऊ नका. दरक्षणी भगवंतांचं सानिध्य अनुभव करा. या जगानं जरी हात सोडला असेल, ज्या जगाला तुम्ही आयुष्यभर साथ दिली त्यांनी तुमची साथ सोडली असेल, तुम्ही एकटे आयुष्याच्या वाटेवर उभे असाल, तरीही तो भगवंत तुम्हाला कधी सोडणार नाही. आपण स्वतःला परमपिता परमेश्वराच्या प्रेमळ कुशीत असल्याचा अनुभव घ्या. प्राणायाम करत राहा आणि विराटाबरोबर एकाकार होत राहा. तादात्म्य भावाने त्या अनंताशी एकरूप व्हा. अखेर तोच आहे आम्हा सर्वांचा पिता. आता परतूया आपल्या पित्याकडे, आपल्या खऱ्या घराकडे, आपल्या त्या जन्मोजन्मीच्या सख्याकडे, त्या वात्सल्यमय करुणमय मातेकडे. हा प्राण औषध आहे, प्राण ब्रह्म आहे, प्राण वसु आहे, प्राण रुद्र आहे, प्राण आदित्य. प्राणामध्ये समस्त जीवनी शक्ती आहे. प्राणाला तर उपनिषदात प्राण पिता, प्राण माता, प्राण भ्राता, प्राण सखा, प्राण आचार्य, प्राण ब्राह्मण, अबाथ बाही भीषदम वेदांमध्ये या प्राणांनाच औषधी. आणि तुम्हीच विश्व भेषदन, विश्व औषधी. प्राणपिता, प्राणमाता, प्राणभ्राता, प्राणसखा, प्राणब्राह्मण, प्राणाचार्य तुमच्या आचरणाला पवित्र करतात, दृष्टिकोनाला सकारात्मक करतात. नकारात्मक दृष्टिकोनामुळेच आज व्यक्ती तुटत आहे, समाज तुटत आहे, विघटन होत आहे. आज अनुलोम विलोम प्राणायाम आपला दृष्टिकोन सकारात्मक बनवतो, जीवनाला उत्सव बनवतो. सुगंधित होतात आपले श्वास. जीवन आपलं एका पहाटेसारखं होतं, सुंदर. विश्राम. आता थांबा थोडा वेळ. अनुलोम विलोम प्राणायाम अशा प्रकारे दररोज करायचा आहे आपण 15 मिनिटं. हळूहळू अभ्यास वाढवा. अनुलोम विलोम प्राणायामाचे खास लाभ: पूर्ण नर्वस सिस्टीम चांगली होते, हृदय देखील पूर्ण निरोगी होतं,
मेंदूच्या सगळ्या व्याधी दूर होतात. पार्किन्सन सारखा रोग बरा होतो. पॅरालिसिस पण बरा होतो. थोडा वेळ नक्कीच लागतो. अद्भुत लाभ. आता तर पोलिओचे पेशंटही बरे होत आहेत. पोलिओचे पेशंट. पॅरालिसिस तर बरा होतोच, प्राणायाम केल्याने बरा होतो. ब्रेन ट्यूमर बरा होतोय. कॅन्सर बरा होतोय. कुठेही असो शरीरात. कपालभाती, अनुलोम विलोम त्यासाठी जवळपास 15-15 मिनिटं करावा लागेल. दमा, ब्रॉन्कायटिस, सायनोसायटिस हे सर्व प्रॉब्लेम्स बरे होतात. भयंकरात भयंकर आर्थरायटिस. अनुलोम विलोम प्राणायाम केल्यानं आणि कपालभाती प्राणायाम दोन्ही एकत्र 15-15 मिनिटं केल्यानं फायलेरिया, ज्याच्यावर संपूर्ण जगात औषध नाही, तोही बरा होतो. व्हेरिकुज व्हील्सची समस्या फार मोठी समस्या आहे, तोही चांगला बरा होतो कपालभाती अनुलोम विलोम दोन्ही केल्यानं. दोन्ही प्राणायाम कपालभाती अनुलोम विलोम दोघांमध्ये एक तारतम्य आहे. याने ल्युकोडर्मा, सोरायसिस, स्कोडर्मा देखील आता बरा होतोय. अद्भुत आहे प्राणायाममध्ये. अद्भुत शक्ती. फक्त श्रद्धेने करा. श्रद्धेने आणि समर्पणाने. श्रद्धा आणि समर्पण यांच्याबरोबर केलेला संघर्ष, परिश्रम आपल्या आयुष्याच्या दिशेला बदलून टाकतात. आता अनुलोम विलोम पुन्हा करूया. पवित्र संकल्प करून अनुलोम विलोम प्राणायाम पूर्ण श्रद्धेसहित करत आहोत आपण. श्वासानं आत खोलवर घ्यायचा आणि बाहेर सोडायचा आहे. दीर्घ घ्या, दीर्घ सोडा. सर्व प्राणायाम गर्भवती माता भगिनींनी करायचे. कपालभाती बाह्य प्राणायाम वगळून, पण त्यांनी ते सहज करायचे. साऊंडलेस ब्रीदिंग. हिमंगोल मुलं, अपंग मुलं जन्मणार नाही. मस्क्युलर डिस्ट्रॉफी नसेल मुलात, हार्टमध्ये भूक नसेल, जन्मतःच डायबेटीसनं आजारी मुलं असणार नाहीत. अनुलोम विलोम प्राणायाम मस्क्युलर डिस्ट्रॉफीमध्ये विशेष लाभ होत आहे. मस्क्युलर डिस्ट्रॉफी, ॲट्रोफीचा प्रॉब्लेमही बरा होतो. हळूहळू त्यात लाभ मिळतोय. मल्टिपोस्कोरोसिसच्या समस्येतही लाभ होतोय. मंगोल मुलांवरही प्रयोग केले जातात, त्यात लाभ होतोय. अद्भुत प्राणायाम. एक नवा जन्म मिळतोय. जुना देह संपलाय, जुनं मन संपलंय आणि बस रूपांतरणासाठी लोकनाम समग्रतेने रूपांतरित व्हायचंय. स्वतःला एकदा जणू संपवायचंय. मग नवा जन्म होईल, नवी दृष्टी मिळेल. आणि रूपांतरणासाठी वेळेची नाही, संकल्पाची आवश्यकता आहे. ईश्वर प्रणिधानात वातव्य संवेगानामासन्न. महर्षी पतंजली म्हणतात, पूर्ण श्रद्धेनं करा. पूर्ण श्रद्धेनं, पूर्ण समर्पणानं करा भगवंताला आवाहन. एका क्षणात होईल परिवर्तन आणि तुम्ही पाहाल पुढच्या वेळी स्वतःलाच पूर्ण निरोगी दिसाल. व्याधी तर संपतीलच, समाधी लागेल. प्रखर प्रज्ञेचं शिखर मिळेल. मनाचे सर्व रोग, भय, संताप, भ्रम, भ्रांती जाईल. जन मनाचं बंधन हटेल. हा भावरोगही जाईल. तनाचे सर्व रोग तर आपोआपच बरे होतील. जितके ज्ञात अज्ञात रोग आहेत, बस सर्व. त्यासाठी अनुलोम विलोम प्राणायाम 15 मिनिटं आणि त्याआधी कपालभाती हे दोन्ही समन्वित रूपानं करा आणि मग बघा आयुष्य बदलून जाईल. व्याधी सर्वच्या सर्व संपतील. अनुलोम विलोम प्राणायामानं विश्राम करा. एक वेळ 5-5 मिनिटं करा, पुन्हा थांबा. पहिल्या दिवशी आपण 1-2 मिनिटं कराल, त्यानंच आपण थकून जाल. प्रार्थना पूर्ण हृदयानं करा. तेजोसी तेजोमयी, ओम बलमसी बलमयी दे, ओम ओजोसी ओजोमयी दे, ओम वीर्यमसी वीर्यमयी. प्रभूची प्रार्थना कर जा. ओम तेजोसी तेजोमयी दे, ओम वीर्यमसी वीर्यमयी दे, ओम ओजोसी ओजोमयी दे, ओम बलमसी बलमयी दे. प्रभूची प्रार्थना करत जा. प्रभू ओज दे, बल दे, पराक्रम दे, स्वाभिमान दे, श्रद्धा दे, समर्पण दे, माधुर्य दे. जीवनाची कटुता सगळी काढून टाक. आतच वेद, आतच शास्त्र, आतच शुभ. सगळं आतच अष्टचक्र आहे. मूलाधारापासून सहस्रापर्यंत अष्टचक्र. मूलाधार, सादिशल, मणिपूर,
हृदय अनहत विशुद्धी आजाऊन सहस्त्रार चक्र. अनुलोम विलोम प्राणायामानं अष्टचक्राचं शोधन होतं. अष्टचक्रांचं शोधन. 9 द्वारांवर संयम. अनुलोम विलोम प्राणायामानं आपोआप होत असतं. पुन्हा करूया अनुलोम विलोम प्राणायाम पूर्ण श्रद्धासहित. डावीकडून पूर्ण फुफ्फुसात भरा, पोटात भरू नका. बस एवढंच खास लक्षात ठेवा. डावीकडून बाहेर. पुन्हा उजवीनं घ्या. डावीनं पूर्ण बाहेर. करतच राहा अनुलोम विलोम प्राणायाम. कुंडलिनी शक्ती जागृत होईल. ऊर्ध्वरेता देखील वा. अष्टचक्रा नवद्वारा देवानां पुरयोध्या तस्यां हिरण्यः कोशाः सर्गो ज्योतिषावृतः. 8 चक्रांचं शोधन, 9 द्वारांचं शोधन, कुंडलिनी शक्तीचं जागरण अनुलोम विलोम प्राणायामानं आपोआपच होतं. यजुर्वेदात भगवंत म्हणतात, यस्मिन् ऋचः सामेदंसि यस्मिन् प्रतिष्ठिता रथनाभा विवाराः यस्मिश्चित्तं सर्वमूतं प्रजानां तन्मे मनः शिवसंकल्पमस्ति. अनुलोम विलोम प्राणायामानं ध्यानानं आतले वेद उघडले जातात. आत आहेत वेद, आत आहेत शास्त्र. ऋग्वेद सामर्थर्वाचं ज्ञान तुझ्यातच आहे. भूत भविष्य वर्तमान कर्मण होतात. तू ईश्वर पुत्र आहेस. काय निराश, काय सुदास, काय सताश. तू ईश्वर पुत्र झालायस. ईश्वर शक्तीचा संवाहक झालायस. 2000 वर्षांआधी या धर्तीवर मठ, मंदिर, गुरुद्वारा या बाहेरच्या धर्मस्थानाच्या आकृत्या नव्हत्या. धर्माचं केंद्र तर आज समजलं गेलंय. आजही धर्म तुझ्या आत आहे. ज्या मेंदूतून गीता प्रकटली तो मेंदू आजही तुझ्यापाशी आहे. गीता आत आहे, वेद आत आहेत, पुराणात आहे, कुराणात आहे, बायबल आत आहे. सर्व दिव्य ज्ञान तुझ्या शरीरात आहे. अनुलोम विलोम प्राणायाम करा या भावासोबत की शरीर, मन, प्राणात्मा सर्व काही प्रकाशमान होत आहे. चारी बाजूंनी मला दिव्यता, ऊर्जा आणि शक्ती मिळते. हा भाव धरून हे करा. मन बदलेल, स्वभाव बदलेल, जीवन बदलेल, दृष्टी बदलेल. अनुलोम विलोम प्राणायाम करत करत तुम्ही एक निर्विकार स्थितीत पोचाल. प्रखर प्रज्ञेचं शिखर मिळेल. ऋतंभरात प्रज्ञा. तुम्हाला संबोधी प्राप्त होईल, उद्यत्व प्राप्त होईल. तुम्ही प्रज्ञा पुरुष व्हाल. तुम्ही आसक्त स्थितप्रज्ञ व्हाल. अनुलोम विलोम प्राणायाम. दैहिक रोग सर्व पळतील. ही पहिली गोष्ट. याहूनही मोठी गोष्ट आहे की तुम्हाला एक नवा जन्म, नवी दृष्टी मिळेल. दिव्य जीवन होईल. तुम्ही सच्चे योगी व्हाल. भगवान श्रीकृष्ण म्हणायचे की तुम्ही योगी व्हाल, मग योद्धा होऊन कर्मक्षेत्रात मग्न होऊ शकाल. योग पलायन नाहीये. योग तर कर्तव्यांचं निर्वहन आहे. योग कर्म सुकौशल. तुम्ही जेथे असाल त्या धरतीला स्वर्ग बनवाल. मग तुम्ही जातीवादी, ही धार्मिक संकीर्णता, हा भ्रष्टाचार, हे अपराध यात अडकणार नाही. तुम्ही सकारात्मक मानसिकतेबरोबर राष्ट्रात सृजन कराल. म्हणूनच योगानं आरोग्य मिळेल. योगानं आध्यात्मिक मूल्यांचे प्रतिष्ठापन होईल. योगानं आत्मशक्ती, राष्ट्रभक्ती जागेल. आत्मजागृती, राष्ट्रजागृती होईल. स्वदेशाची प्रतिभा, स्वदेशातलं धन, स्वदेशातली संपत्ती स्वदेशाच्या कमी तर आरोग्य, अध्यात्मवाद, राष्ट्रवाद आणि स्वदेशीनं स्वावलंबनाची गोष्ट ती पण पूर्ण होईल. प्राणायामावर लक्ष. पुन्हा विश्राम करा एकदा थोड्या वेळासाठी. हा अनुलोम विलोम प्राणायाम अशा प्रकारे दररोज आपल्याला 15 मिनिटं करायचा आहे. हळूहळू वाढवा. मग पहा पूर्ण जीवन बदलून जाईल. तुम्ही ईश्वरीय शक्तीचा संवाहक होऊन जाल. तुम्ही खऱ्या अर्थाने ईश्वराचे पुत्र आणि पुत्री होऊन देश कार्य कराल. हा अनुलोम विलोम प्राणायाम हायपर टेन्शनला परमनंट क्युअर करेल. हा अनुलोम विलोम प्राणायाम हार्ट डिसीजला परमनंट क्युअर करेल. हा अनुलोम विलोम प्राणायाम समस्त स्नायुरोग, नर्वस सिस्टीमशी रिलेटेड टोटल प्रॉब्लेम्स, मेंदूशी, डोळ्याशी संबंधित समस्यांना, मग चष्मा तर दूर होईलच, एकही व्याधी उरणारच नाही. समाधी लागेल. अष्टचक्र नवद्वाराचं शोधन होईल. आणि करता करता सर्व दैवी शक्ती अनुकूल होतील. देवतागण आशीर्वाद देतील. मोक्ष आत्मा आशीर्वाद देतील. स्वयं भगवान आशीर्वाद देतील. पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश सर्व तुमच्यासाठी शुभ देणारे ठरतील. सहज राहा आणि फक्त शुभचं आवाहन करा. अनुलोम विलोम प्राणायाम अशा पद्धतीनं आपण दररोज जवळजवळ 15 मिनिटं करा. आणि त्यानंतर भ्रामरी प्राणायाम. मन शांत होईल याने. प्रथम बोट माथ्यावर ठेवा.
भ्रामरी प्राणायामासाठी बाकी 3 बोटं डोळ्यांवर आणि तोंडही बंद असेल. ओंकाराचा नाद नासिकेतून होईल. लक्ष द्या. आता कान बंद करायचे नंतर अंगठ्यानं. आधी ऐकून घ्या. भ्रमरासारखे ओंकार भरायचे. ओंकारम बिंदू संयुक्तम नित्यम ध्यायंती योगिना. ओमिकेका क्षम ब्रह्म म्हटल्यावर जे ईश्वर भगवान कृष्णानं गीत आहेत, ज्याचा जप योगीराज भगवान श्रीकृष्णानं केला, ज्याचं ध्यान स्वयं भगवान शिवानं केला, ज्याचा जप स्वयं भगवान रामानं केलाय, तो ओंकार. तस्य वाचका प्रणवः तज्जपस्तदथ भावनं. हेच महर्षी पतंजली म्हणतात. हा भ्रामरी प्राणायाम आहे. पहिल्या नादात ओंकार उच्चार. कान पूर्ण बंद होतील अंगठ्यानं. भ्रमराप्रमाणे ओंकाराचा नाद होईल. हायपरटेन्शन, डिप्रेशन, वैफल्य, सर्व मनाची बंधनही तुटतील. समाधीही लागेल. व्याधी तर दैहिक रूपाने सर्वच दूर होतील, कारण 80% व्याधी तर मनाच्या तणावामुळेच होतात. सारा तणाव वाहून जाईल. श्वासांसोबत भ्रामरी प्राणायाम. श्वासात खोलवर फुफ्फुसामध्ये भरून ओंकाराचं नादरूप उच्चारण होतं. मग हात खाली आणा. आता 3 ते 5 वेळा कमीत कमी रोज करा. आणि आपल्यापाशी वेळ असला तरी 11 आणि 21 वेळेपर्यंत आपण करू शकता. दोन्ही हात गुडघ्यांवर ध्यानमुद्रेत. आता उद्गीत प्राणायाम. श्वास खोलवर आत भरायचा. अष्टचक्रातच मनाला केंद्रित ठेवायचं. भ्रामरी प्राणायामानं अष्टचक्रात जसं सूर्य उदय होतो तसाच एक आभायुक्त प्रकाश, एक आलोक स्वयं प्रकट होत असतो. त्या अभेद ज्योतीतच ओम पाहायचा आणि करा उद्गीत प्राणायामात. श्वास आत खोलवर भरत अष्टचक्रात प्रणवाचं ओमचं ध्यान. आणि आता मौन होऊन श्वासांवर ओमचं ध्यान. याला अधिक वेळही करू शकता. उद्गीत प्राणायाम जितका वेळ असेल आपल्याजवळ तितका वेळ मौन राखा. श्वासांवर मन केंद्रित करा. मेरुदंड सरळ सहज ठेवा आणि श्वासांसोबत प्राणांसोबत प्रणवाबरोबर ओमचं ध्यान. दोन्ही हातांना वर उचला आणि एकमेकांवर चोळत दोन्ही हातांच्या तळव्यांना हातांच्या गरम गरम ऊर्जेचं उष्मेचं अंजन डोळ्यांवर लावा. डोळे उघडा. फक्त एवढासा प्राणायाम रोज करत जा. वेळ कमी असेल तर अर्धा तास करा, पाऊण तास करा.
फारच जास्त व्याधी असतील तर वेळ आणखी हळूहळू वाढवा. मध्ये मध्ये विश्राम करत राहा. सरळ बसवत नाही जमिनीवर तर खुर्चीवर बसून करायचा. आणि जर बसूही शकत नसाल तर पडूनच करा, पण प्राणायाम जरूर करा. मग काही खास प्राणायाम, जसं कुणाला थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे तर तो उज्जाय प्राणायामही करू शकतो. जसं कपालभाती प्राणायामानं थायरॉइडचा प्रॉब्लेम संपतो. उज्जाय प्राणायाम थायरॉइडसाठी, घशाच्यासाठी, स्नोरिंगसाठी, जे रात्रभर घोरतात त्यांच्यासाठी, स्लीपिंग प्रॉब्लेम आहे त्यांना, जी मुलं बोबडं अडखळत बोलतात, थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे ते, आणि घशाचा रोग आहे ते उज्जाय प्राणायामही करू शकतात. श्वास आत खोलवर भरा आणि छातीत फुफ्फुसात भरा नासिकेने, घसा टाईट करत, तर आपोआपच एक साऊंड होईल. अशा पद्धतीनं मुख बंद, नासिकेने श्वास भरायचा. भरते वेळी ध्वनी होईल. श्वास पूर्ण भरल्यानंतर जालंधर बंद लावायचा आणि जालंधर बंद लावल्यावर थोडा वेळ रोखून ठेवायचा. जर सर्वायकल पेन असेल तर जालंधर बंद लावायचा नाही. हार्ट हाय बीपीचा प्रॉब्लेम असेल जालंधर बंद लावायचा नाही. बस श्वास घ्यायचा आणि राईट नॉस्ट्रिलला बंद करून लेफ्टने सोडायचा. राईटला बंद करून लेफ्टने घ्यायचा दोन्हीनी, आणि भरते वेळी आवाज होईल असा असा. यालाच वाढवायचं. यथाशक्ती रोखल्यावर राईट नॉस्ट्रिलला बंद करा आणि लेफ्टनं श्वास बाहेर सोडला. आत भरण्याच्या वेळी साऊंड होईल, बाहेर सोडण्याच्या वेळी असं करायचं नाही. हे उलट होत आहे. योग्य विधीनं करा उज्जाय प्राणायाम. जर आपल्याला फार उकडत असेल, घाम फार येत असला, बीपी फार हाय असेल, रागही खूप येत असेल, फार गरम वाटत असेल तर हा प्राणायाम यदि ग्रीष्म ऋतूमध्ये केलात तर त्यानंतर आपण करून आपल्या शरीराचं टेम्परेचर नॉर्मल करू शकता. तो आहे शीतकारी प्राणायाम खास. पण ज्यांना दमा कफचा प्रॉब्लेम आहे त्यांनी करू नये. तोंड उघडं ठेवा, दातांच्या मधून जीभ बाहेर काढा, जिवा बाहेर येईल, आणि जिवा बाहेर चोचीसारखी करत मग श्वास आतपर्यंत घ्याल. शीतरी प्राणायामात सी 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 आवाज करत परातोंडानं थोडा वेळ रोखून ठेवा. जर हार्ट हाय बीपीचा प्रॉब्लेम असेल तर रोखू नका, आणि सोडताना नासिकेद्वारा बाहेर सोडा. बाहेर जिवा बाहेर काढा. श्वास आत भरल्यावर थोडा वेळ रोखून धरा आणि सोडताना नासिकेनं बाहेर सोडा. हा शीतरे प्राणायाम 3 ते 5 11 वेळापर्यंत करू शकता. हा प्राणायाम शीतकारे प्राणायाम. दातांच्या मागे जीभ लावा. दातांच्या मागे जीभ लावल्यावर ओठ उघडे, दात बंद, आणि सीसीचा आवाज करत श्वास आत वर भरा. सोडायचा नासिकेने. भरते वेळी आवाज. हे 2 रोगोपचाराच्या दृष्टीने, जर गरमीचा रोग असेल तर आपण हे करू शकता. हे 3 प्राणायाम आपल्यासाठी आणखी विशेष. तशा तर प्राणायामाच्या पुष्कळ प्रक्रिया आहेत, पण मुख्य 7 प्रक्रिया ज्या आधी सांगितल्या आहेत, हा उज्जेय, हा शीतरी, हा शीतकारी, रोगोपचाराच्या दृष्टीनं काही विशेषही सांगितल्या. अन्यथा तुम्ही 7 प्राणायाम केल्यानंतर समस्त रोगांपासून मुक्त होता. आणि जर आपल्याला काही व्याधी नसली तर तुम्ही आयुष्यभर निरोगी राहता. व्याधी घालवण्यासाठी, समाधी लावण्यासाठी, मनामध्ये उठणाऱ्या विकारांना घालवण्यासाठी आणि सुप्त शक्ती जागृत करण्यासाठी जरूरी 7 प्राणायामचा अभ्यास. आणि आता 7 सूक्ष्म व्यायाम आणि 7 आसन. दोन्ही पाय समोर उघडा. दररोज आपण हेच करा. थोडासा वेळ लागतो बस, आणि आपले पाय निरोगी होतात आणि पूर्ण शरीर अगदी फ्लेक्झिबल होतं. मुख्य कारण पोट आणि पाठीच्या मेरुदंडाचं आणि पाठीचं मुख्य आरोग्य. त्याच्यासाठी काही अभ्यास, काही डायबेटीससाठी,
अभ्यास करूया सर्वात आधी बॉडीच्या जॉईंट्सना फ्लेक्झिबल करण्यासाठी पायांना पुढे मागे वाकवा पूर्ण शक्तीनिशी. 7 सूक्ष्म व्यायामाचे मुख्य अभ्यास. पायांना पुढे मागे दाबा, पूर्ण शक्तीनिशी पुढे मागे करत राहा पावलांना, आणि मग गोलाकार फिरवा, गोलाकार पावलं फिरवा, पूर्ण गोलाकार फिरवा पायांना, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. आणि आता बटरफ्लाय करायचा. दोन्ही पायांचे तळवे जोडा आणि पाय हलवा. हा पायांना फ्लेक्झिबल करण्यासाठी पायांचा अभ्यास. ज्या लोकांना कंबरदुखी आहे, सायटिका पेन आहे, क्रॅम्प्स येतात पायांना, ज्यांना वेन्सचा प्रॉब्लेम आहे, अशा प्रकारे हलवा पायांना की आपले गुडघे जमिनीला टेकू लागतील. हळूहळू अभ्यास पूर्ण होईल. मेरुदंड सरळ ठेवा, सहज हलवत राहा. हे बटक्स, हिप्स, थायची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी सुद्धा जरुरी अभ्यास. आणि आता 5 अभ्यास हातांसाठी खास. हात दुखतात, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस पेन आहे, मान दुखते, त्या सर्वांसाठी मेरुदंडाच्या वरच्या भागासाठी अंगठा हात बोटावर मुठीबंद गोलाकार फिरवा. हा प्रथम अभ्यास. वरचा भाग निरोगी करण्यासाठी आणि हाताच्या जॉईंट्सना निरोगी करण्यासाठी. सर्वायकल स्पॉन्डिलायटिस पेन आणि एन्कोलायजिस स्पॉन्डिलायटिस, फ्रोझन शोल्डर होऊ नये म्हणून, आणि हे जर प्रॉब्लेम आपल्याला असतील तर त्यांना घालवण्यासाठी. दोन्ही हात समोर, कोपरापासून दोन्ही हात मुडपा, अंगठे बोटं खांद्यावर ठेवाल, दोन्ही कोपरे समोर मिळवायचे आणि मोठं शून्य बनवायचं कोपऱ्यांनी. कोपरांना पूर्ण गोलाकार फिरवा. विरुद्ध दिशेने अशाच प्रकारे करूया. आणि सर्वायकल स्पॉन्डिलायटिस असला तर हळूहळू सराव आणखी जास्त वाढवू शकता. मोठं शून्य बनवा कोपरांनी आणि दोन्ही हातांना वर उचलून घेतात. पुढला अभ्यास. उजव्याने डावा, डाव्याने उजवा हाताचा मनगट पकडायचं. श्वास आत घेत घेत उजव्या हाताला लेफ्ट हँडच्या मागून ओढायचं. मेरुदंड सरळ, सावकाश ओढा. हार्ट हाय बीपीचा प्रॉब्लेम असेल तर हळू करायचे सगळे अभ्यास. हार्टचा प्रॉब्लेम असेल तर हा अभ्यास आणखी सावकाश करा. श्वास सोडताना मध्येच थांबायचं. श्वास भरत भरत साईडला ओढायचं. आणि आता दोन्ही हातांची बोटं जोडून डोक्याच्या मागच्या भागावर ठेवायची. हातांपासून डोक्याकडे, डोक्यापासून हाताकडे एकमेकांच्या विरुद्ध दबाव द्यायचा. आणि मग हात खाली आणायचे. मानेत कंपन निर्माण होतं. आता उजवा हात वर उचलायचा. कानापाशी डाळवार डोक्यावर ठेवायचा. हातापासून डोक्याकडे, डोक्यापासून हाताकडे एकमेकांच्या विरुद्ध दाबायचं. दुसऱ्या बाजूला दुसऱ्या हातानं. याला समोरूनही करता येतं. दोन्ही हात गुडघ्यांच्या वर आणि खांदे गोल फिरवायचे. विरुद्ध दिशेने सुद्धा. या मुख्य 7 सूक्ष्म व्यायामाच्या क्रिया. आता मुख्य 7 आसन. सर्वात आधी वज्रासनात बसून मंडूकासन. मंडूकासनासाठी वज्रासनात बसायचं. वज्रासनात पाय चाटाच्या बाहेर, तळवे हात, दोन्ही गुडघे समोर जोडलेले, दोन्ही हात गुडघ्यांवर. हे वज्रासन जेवणानंतरही करता येतं. आसनांमध्ये 2 खास गोष्टी आहेत. ज्यांना कंबरदुखी आहेत त्यांनी पुढे झुकण्याचे अभ्यास अजिबात करू नयेत. ज्यांना हार्निया आहे त्यांनी मागे झुकण्याचे अभ्यास करू नयेत. श्वासाचे एक खास नियम. जेव्हा पुढे झुकता तेव्हा श्वास सोडा बाहेर, आणि जेव्हा मागे झुकता तेव्हा श्वास भरा आत. मंडूकासनाची फर्स्ट पोज. मुठी बंद करा. अंगठा हात बोटावर, नाभीच्या दोन्ही बाजूंना मुठी ठेवा. मुठी मागून अशा जोडलेल्या, आणि श्वास बाहेर सोडत पुढे वाकाल. मंडूकासनाची फर्स्ट पोज. पाहाल समोर, दृष्टी समोर, आणि मग वर उठाल हळूहळू. ज्यांना डायबेटीस आहे तो हा अभ्यास 5 ते 15 वेळा करू शकतात. मंडूकासनाची फर्स्ट पोज. सेकंड पोज मंडूकासनाची. डावा हात ठेवा नाभीच्या वर, उजवा त्याच्यावर. श्वास सोडायचा आहे बाहेर आणि पुढे वाकायचं. मंडूकासनाची सेकंड पोज. डायबेटीससाठी, हर्नियासाठी, पोटाच्या समस्यांसाठी विशेष उपयोगी अभ्यास. श्वास आत ओढत आता वर उठायचं. दोन्ही हात गुडघ्यांवर. वर शशकासन. श्वास आत ओढीत दोन्ही हात वर उचलायचे. वर पाहत राहायचं. दृष्टी वरच्या दिशेला. श्वास बाहेर सोडत पुढे वाकायचे. तळव्याचे कोपरे आणि कपाळ जमिनीवर.
ज्यांना कंबर दुखी आहे त्यांनी हा अभ्यास करू नये. तळवा, कोपरा आणि कपाळ जमिनीला, श्वास पूर्ण बाहेर आणि श्वास आतवर ओढत हात उचलायचे, मग त्याला वर आणि हात साईडनं खाली. हे 2 अभ्यास बसून. आता 2 अभ्यास पोटावर निजून करायचे. पालथं पडायचं पोटावर आणि पोटावर पडून करायचे 2 खास आसन, भुजंगासन आणि शलभासनाचे अभ्यास. हनवटी जमिनीला, दोन्ही हात छातीच्या दोन्ही साईड्सला लागलेले, दोन्ही पाय मागे जोडलेले. आसनांचा हा विशेष क्रम, 7 उपयोगी विशेष आसन. त्यातलं पोटावर पडून करायचं आहे भुजंगासन. श्वास आत ओढत समोरून उठायचं, नाभीपर्यंत उठायचं, कोपरं थोडं वाकलेली, दोन्ही पाय मागे जोडलेले, श्वास आत घेत आणि श्वास सोडत खाली यायचंय. हे भुजांसाठी आहे. भुजांना सुंदर सुडौल बनवण्यासाठी हे खास उपयोगी. मेरुदंडाच्या समस्त रोगांसाठी भुजंगासनाची सेकंड पोज. दोन्ही हात छाती खाली, डावा हात खाली, उजवा हात त्याच्यावर, श्वास आत ओढत समोरून उठायचंय. कोपरे पूर्ण सरळ होतील, हळूहळू वर उठायचंय आणि हळूहळूच खाली यायचंय. सर्वायकल स्पॉन्डिलायटिस पेन, फ्रोझन शोल्डर, लोमो स्पॉन्डिलायटिस, एन्क्लोजिंग स्पॉन्डिलायटिस, स्लीप डिस्क, छातीच्या पेनसाठी हा जरुरी अभ्यास. भुजंगासनाचा 3रा अभ्यास. दोन्ही हात छातीच्या दोन्ही साईड्सना जमिनीवर, हातांचे पंजे हनवटी जमिनीवर, दोन्ही पाय मागे जोडलेले, श्वास आत वर ओढत ओढत हात उचलायचे आणि छाती समोरून आणि हनवटी उचला समोरून. 3रा उपयोगी अभ्यास. थोडा वेळ रोखून धरायचं आणि हळूहळू खाली यायचंय. भुजंगासनाचा 4था उपयोगी अभ्यास. तिर्यक भुजंगासन. दोन्ही पायांमध्ये अंतर आणि मागे पंजे उघडलेले, अंतर दोन्ही पायांमध्ये, हनवटी जमिनीवर, श्वास आत ओढून घेत समोरून उचला शरीर आणि उजव्या खांद्याच्या वरून डाव्या पायाची टाच पाहिजे, अपोजिट साईडच्या पायाची टाच पाहिजे मागून. श्वास सोडत खाली यायचंय हळूहळू. आणि हाच अभ्यास दुसऱ्या बाजूनं श्वास आत भरत समोरून उठायचंय आणि डाव्या खांद्याच्या वरून उजव्या पायाची टाच बघायची, अपोजिट साईडच्या पायाची टाच बघायची मागून. श्वास आत भरत उठायचंय आणि श्वास सोडत हळूहळू खाली यायचंय. दोन्ही हात थायच्या खाली, दोन्ही पाय मागे जोडलेले, तळपाय मागच्या बाजूला ताणलेले, उजवा पाय वर उचलायचाय, गुडघा सरळ, तळपाय ताणलेला. हनवटी जमिनीवर. कंबर दुखी असेल तर पाय तितकाच उचला जितकं उचलल्यानं कंबर दुखणार नाही. आता पाय हळूहळू खाली आणा, दुसरा पाय उचला, श्वास आत ओढा. शलभासन आणि समस्त आसनं 1 ते हळूहळू 3-5 वेळा. फार जास्त प्रॉब्लेम असला स्पाईन वगैरेचा तर ही आसनं जास्त वेळा करू शकता. मेरुदंडासाठी खास अभ्यास. शलभासन करत होतात आपण. आता शलभासनाची 2री पोज. दोन्ही हात समोर कानशिला लागलेले आणि डावा हात मागे कमरेच्या वर, श्वास आत भरत समोरून उजव्या हाताला हात आणि मागून डाव्या पायाला उचलायचं, आरामात उचलायचं समोरून. थोडी छाती उठेल, हनवटी उठेल, हात उठेल कानाशी लागलेला आणि मागून अपोजिट साईडचा पाय, समोरून उजवा हात तर मागून डावा पाय. श्वास बाहेर सोडत खाली हातांची स्थिती परिवर्तित करायची. डावा हात समोर कानाशी लागलेला जमिनीच्या वर, श्वास आत ओढत आता समोरून डाव्या हाताला आणि मागून उजव्या पायाला उचलायचं. बॅलन्स कायम राखत छाती थोडी उठेल, श्वास सोडत खाली आणि दोन्ही हात मागे कमरेच्या वर. शलभासनाची 3री पोज. उजव्या हातानं डाव्या हाताचं मनगट पकडायचं, श्वास आत ओढत समोरून उठायचंय. छाती उठलेली असेल समोर, दृष्टीवरच्या दिशेला, दोन्ही पाय मागे जोडलेले, तळपाय मागच्या बाजूला ताणलेले आणि श्वास सोडत आपण आता खाली यायचंय. शलभासनाचा 4था अभ्यास. दोन्ही बाजूंनी उठाल आपण. समोरून छाती उठेल, मागून पाय आणि हात मागे ओढून नितंबावर जातील. आरामात उठवा. जास्त कंबर दुखी असली तर हे करू नका. श्वास सोडत खाली या. आता पाठीवर शवासनात पडा. शवासनात पडून जरुरी 3 अभ्यास. सर्वात प्रथम उत्तानपादासन. दोन्ही पाय जवळ, हाताचे तळवे खालच्या दिशेनं, श्वास आत ओढत दोन्ही पाय एकाच वेळी उचलायचे. 30 अंशावर, अंदाजे 1 फूट जमिनीवर बसून उचलायचे. दोन्ही हातांच्या तळव्यांची दिशा जमिनीकडे, हातांवर थोडं प्रेशर द्या. उचलता येत नसेल, कमरेत दुखत असेल तर 1-1 पाय उचला, दोन्ही नाही. मग खाली आणा. हे उत्तानपादासन पोटासाठी जरुरी अभ्यास. पवनमुक्तासन. उजवा पाय गुडघ्यात दुमडा, दोन्ही हातांच्या बोटांना इंटरलॉक करून गुडघ्याच्या वरून पायाला पकडून घ्या. दुसरा पाय जमिनीवर अगदी सरळ. श्वास बाहेर सोडा, हळूहळू गुडघा दाबा, जास्तीत जास्त छातीशी लावा आणि पुन्हा उचलून नासिका लावा पायाच्या गुडघ्याला. आता पाय हळूहळू सरळ करा. आता डावा पाय दुमडून घ्या, दोन्ही हातांची बोटं इंटरलॉक करा. श्वास बाहेर सोडा, गुडघे दाबा, छातीशी लावा, मग डोकं उचलून नासिका लावा. दोन्ही पाय आता एकाच वेळी दुमडा, चवडे खाली ताणलेले, दोन्ही हाताची बोटं इंटरलॉक करा.
श्वास बाहेर सोडा, गुडघे दाबा, छातीशी लावा, मग डोकं उचलून पुन्हा नासिका लावा. गुडघे दाबा, छातीशी लावा, मग डोकं उचलून नासिका लावा, मग पाय. हा दुसरा उपयोगी अभ्यास. पोटासाठी 2 अभ्यास केले या. आता मेरुदंडासाठी एक उपयोगी जरुरी अभ्यास. स्पाईनच्या टोटल प्रॉब्लेमसाठी दोन्ही हात खांद्यांना समांतर खुले केलेले आणि दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये दुमडलेले. दोन्ही हात खांद्यांबरोबर पसरलेले, दोन्ही गुडघे जवळ, दोन्ही पंजेही जवळ. श्वास आत भरून पाय उजवीकडे वाकवायचे, मान अपोजिट साईडला डाव्या बाजूला. गुडघ्याला गुडघा, टाचेला टाच, गोट्याला गोटा, मान अपोजिट साईडला. श्वास आत आणि मग मध्ये थांबायचंय. मग दुसऱ्या बाजूने हाच अभ्यास करायचाय. आरामात श्वास सोडत पायांना डावीकडे वाकवायचंय. डावा गुडघा जमिनीवर, उजवा गुडघा डाव्या गुडघ्याच्या वर, मान अपोजिट साईडला उजवीकडे. श्वास सोडत सोडत मध्ये यायचंय. मर्कटासनाची दुसरी जरुरी पोज. दोन्ही पाय थोडे वर आहेत, गुडघ्यांपासून दुमडलेले आहेत, पण अंदाजे 1.25 फूट खुले आहेत. आता श्वास आत भरत उजवीकडे पायांना वाकवायचंय. उजवा गुडघा जमिनीवर, डावा गुडघा उजव्या पंजाच्या वर, मान अपोजिट साईडमध्ये. उजवीकडे पाय असेल तर मग मान डावीकडे आणि मग मध्येच थांबायचंय. आणि मग दुसऱ्या बाजूने करायचा हाच अभ्यास. मान अपोजिट साईडला, डावीकडे पाय वाकवायचे. डावा गुडघा जमिनीवर, उजवा गुडघा डाव्या पंजाच्या वर, घोट्याच्या वर, मान उजवीकडे. श्वास सोडत परत यायचंय. पाय सरळ करायचंय. हे अभ्यास जास्त वेळाही करता येऊ शकतात. हळूहळू 1 ते 3 वेळा, मग 5 वेळा, 10 वेळापर्यंतही करू शकता आपण. आणि मर्कटासनाचा तिसरा अभ्यास. दोन्ही पाय जवळ, दोन्ही हात खांद्यांना समांतर पसरलेले, तळव्यांची दिशा वरच्या बाजूला. उजवा पाय उचलायचा 90 डिग्रीवर. हळूहळू दोन्ही पायांचे गुडघे सरळ, पंजे खालच्या बाजूला ताणलेले. उजवा पाय डाव्या हातापाशी. हळूहळू डावीकडे घेऊन जा, मान उजवीकडे. श्वासात आता पाय वर उचलायचा हळूहळू 90 डिग्रीवर. गुडघा सरळ, पंजे ताणलेले आणि खाली आणायचे. आणि आता डावा पाय उचलायचा 90 डिग्रीवर. हळूहळू डावा पाय उचलून तो उजव्या हाताच्या जवळ अपोजिट साईडला घेऊन जायचं. जितका जास्तीत जास्त आणता येईल तितका आणा. मान अपोजिट साईडला, दोन्ही पायांचे गुडघे सरळ आणि मग पाय सरळ उचलायचा 90 डिग्रीवर आणि मग जमिनीवर आणायचा आहे आपला पाय. जितका जास्तीत जास्त आणायचा प्रयत्न करा. आणि मग शवासनात थोडासा विश्राम. दोन्ही पायांमध्ये थोडं अंतर, डोळे बंद, मन सहज, पूर्ण देह स्थिर. मी चैतन्य आत्मा आहे. स्वतःला अमृतपुत्र जाण. धरती मातेच्या त्या परमपिता परमेश्वराच्या आनंदमय कुशीत शांती मिळव. अगदी सहज हो. श्वासांशी जोडला जा आपल्या चेतनेबरोबर. मग दोन्ही हात वर उचलायचे, आपसात चोळायचे आणि डोळ्यांवर ठेवत डोळे उघडा आणि डावी कूस बदलत आरामात बसायचं. हे आज आम्ही आपल्याला सांगितलं योगाभ्यासाचं एक पूर्ण पॅकेज. 7 मुख्य प्राणायाम, 7 सूक्ष्म व्यायाम आणि 7 मुख्य आसन यांनाच करत गेलात तर समाप्त होतील आपल्या सर्व व्याधी. आणि जेव्हा पूर्ण श्रद्धा आणि पूर्ण समर्पणासहित करतो जेव्हा योगाभ्यास, तर मला लागते समाधी. तर योग एक संपूर्ण चिकित्सा विज्ञान. योग एक पूर्ण अध्यात्माचा उत्कर्ष. आणि योग आहे एक निरोगी जीवन जगण्याचा संकल्प. इतकाच योग करा. बस सकाळी उठल्यावर पाणी प्या, जेवून 1 तासानंतर पाणी प्या, साधा आहार घ्यावा, पवित्र संकल्प घेऊन प्रत्येक क्षण जगा. प्रत्येक क्षण हसत खेळत जगावा. जीवनाला उत्सवासारखं जगावं. आयुष्याची प्रत्येक पहाट आपल्यासाठी एक नवा जन्म बनावा आणि प्रत्येक क्षण तुम्ही स्वतःला ईश्वर पुत्र समजून जगावं. तुम्ही दीनहीन दुखी दरिद्री नाही, ईश्वराचा अपत्य आहात. तुम्ही अमृतपुत्र आहात असं समजून आपल्या आहारावर, आपल्या विचारांवर, आपल्या निद्रेवर, आपल्या मनावर नियंत्रण ठेवूनच आपलं आयुष्य जगावं. तुम्ही कधी व्याधिग्रस्त तर होणारच नाही, समाधीही लागेल. स्वतः अमृत पान कराल आणि जे कोणी रोगाने पीडित मानव आहेत त्यांना रोगांपासून मुक्ती देऊ शकाल. चला आपण निरोगी राहू. स्वयं निरोगी राहून निरोगी भारताचा निर्माण करू. निरोगी भारत, समृद्ध भारत आणि आध्यात्मिक भारताचा निर्माण आपण स्वतः करायचा आहे. हेच तर आम्हाला योग शिकवतो.